मराठी मालिका चित्रपटांमध्ये उत्तम काम करत अभिनेत्री सायली संजीवने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले। मराठी चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका खरंच उल्लेखनीय आहेत। सायली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, अनेक वेगवेगळे फोटो ती शेअर करत असते। असंच तिचा एक लुक सध्या व्हायरल होतोय। यात सायली साडीमध्ये दिसतेय। कांदा निर्यात बंदी आणि विकलेल्या कांद्यांचे वेळेत पैसे नाहीत अशी स्थिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आहे। कांदा विकल्यानंतर व्यापाऱ्यांकडून 5-10 हजार रुपयांची उचल देऊन उर्वरित पैशांसाठी 15 ते 20 दिवसांच्या मुदतीचा धनादेश दिला जातो। मात्र शेतकऱ्यांनी जमा केलेला तो धनादेश व्यापाऱ्यांच्या बँक खात्यात पैसे नसल्याने परत येतो, असे अनुभव अनेक शेतकऱ्यांना येत आहेत। रावेर मतदारसंघातून रक्षा खडसेंना भाजपने तिकीट दिले। यावेळी भाजपमध्ये नाराजी असल्याचं दिसून येत आहे। गिरीश महाजन यांच्या समोरच रक्षा खडसे आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ सध्या समोर येते। रक्षा खडसे यांच्यावर आता कार्यकर्ते नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आमदार बळवंत वानखडे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय। यावेळी अमरावतीचे आराध्य दैवत अंबादेवी आणि एकविरा देवीची ओटी भरून महाआरती करून महाविकास आघाडीचे उमेदवार वानखडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। हिंगोली जिल्हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो। एकीकडे लोकसभेचे वारे वाहत असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतोय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात असलेल्या लिंगतरी येथील गावातील महिलांची पाण्यासाठी मोठी भटकंती होतीये। मुंबईतील माहीमच्या समुद्रकिनारी बुडालेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह हाती लागलाय। संध्याकाळी धुळवड साजरी करण्यासाठी गेलेले 5 जण समुद्रात भरती आल्याने पाण्यात बुडाले। यावेळी लाईफ गार्डने 4 तरुणांना वाचवलं, त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं। त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर 5व्या बेपत्ता तरुणाचा संध्याकाळपासून शोध सुरू होता। त्यानंतर सकाळी शोध मोहिमेवेळी त्याचा मृतदेह सापडलाय। राष्ट्रवादीची पुण्यात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। अजित पवार 5 जागा लढवण्यावर ठाम आहेत। या पार्श्वभूमीवर पुण्यात अजित पवारांनी बैठक बोलावली आहे। बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगल परिसरात पाण्यासाठी पक्ष्यांची मोठी भटकंती होत असते। यावर उपाय शोधत बुलढाणा येथील वन्यजीव सोयरे ग्रुपकडून ज्ञानगंगा अभयारण्य परिसरात जागोजागी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी लावण्यात आली आहे। उन्हाळ्यात दररोज या भांड्यांमध्ये पाणी टाकून वन्य पक्ष्यांची तहान भागवली जाणार आहे। या अनोख्या उपक्रमामुळे जंगल परिसरातील पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी होरपळ थांबणार आहे। रणजितसिंह निंबाळकर यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। नागपूर येथील फडणवीसांच्या निवासस्थानी दोघांमध्ये भेट झाली, चर्चा झाली। प्रचारासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील इरळी येथील एका शेतामध्ये MD ड्रग्सचा सुरू असणाऱ्या कारखान्यावर मुंबई गुन्हे शाखेने छापा टाकला। या कारवाईत जवळपास 100 किलोच्या आसपास MD ड्रग्स पथकानं ताब्यात घेतले। सुनेत्रा पवार मंगळवारी भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। भोर तालुक्यातील गावांना ते भेट देणार आहेत, त्याचप्रमाणे गावकऱ्यांशी संवादही साधणार आहेत। नमाज पठणासाठी गेलेल्या एका 9 वर्षाच्या मुलाचे शेजाऱ्यांनी अपहरण करून त्याच्या वडिलांकडे 23 लाख रुपये खंडणी मागितली होती। त्यानंतर त्या
चिमुरड्याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। ही घटना अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर कर्जत मार्गावर असलेल्या गोरेगावात घडली। या प्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरण, खंडणी आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमृताच्या नव्या लुकची सध्या चर्चा सुरू आहे। तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे, त्यात ती खूपच सुंदर दिसते। मोकळे केस आणि बोल्ड मेकअप मध्ये अमृता फारच सुंदर दिसते। नाशिककरांना पुन्हा 2 दिवस पाणीला सामोरं जावं लागणार आहे। शहरातील निम्म्या भागात बुधवारी आणि गुरुवारी 2 दिवस पाणीपुरवठा विस्कळीत आहे। सातपूर, सिडको आणि नाशिक पश्चिम या भागामध्ये बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार, तर गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल। परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राचे काम आणि काही ठिकाणी सुरू असलेल्या गळती थांबवण्याचे काम होणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे। 2 दिवस पाणी जपून वापरण्याचे नाशिक मनपा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे। लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे। जिल्हा प्रशासनाकडून आता बारीक सारीक बाबींवर लक्ष दिलं जात आहे। अशातच कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गोंदिया आणि तिरोडा आगाराकडे 59 बसेसची मागणी करण्यात आली। यामध्ये गोंदियाकडे 30 तर तिरोडा आगाराकडे 29 बसेसची मागणी करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून तयारीला वेग आलाय। जिल्हा प्रशासनाकडून आता बारीक सारीक बाबींवर लक्ष दिलं जात आहे। अशातच कर्मचाऱ्यांची मतदार केंद्रावर ने-आण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गोंदिया आणि तिरोडा आगाराकडे 59 बसेसची मागणी करण्यात येते। यामध्ये गोंदियाकडे 30 तर तिरोडा आगाराकडे 29 बसेसची मागणी करण्यात आली आहे। धाराशिव शहरातील गणेश नगर भागात 2 गटात दगडफेक झाली। त्यामध्ये काही शासकीय गाड्यांचे देखील नुकसान झाले, तर खासगी गाड्यांचे नुकसान झाले। 10 ते 15 मिनिटं ही दगडफेक झाली। त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। त्यामध्ये 3 अश्रुधुरांच्या नळखंड देखील फोडण्यात आल्या। दोन्ही गटातील परस्परांविरुद्ध गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा चालू होती। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणातील पाणीसाठा 32.32% खाली आला। हा गेल्या 3 वर्षातील नीचांक असून केवळ 1.5 ते 2 महिनेच हे पाणी पुरणार आहे। जूनमध्ये पुरेसा पाऊस पडला नाही तर जुलैपर्यंत पाणी पुरवण्याचे खडतर आव्हान महापालिकेसमोर असेल। पुढील 24 तासात राज्यात पावसाची शक्यता आहे। विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीत गडगडाटी वादळासह गारपीट होऊ शकते। विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, गंगेचे पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम आणि मेघालय लिकले येथे पुढील 24 तासात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलाय। लोहमार्ग दुहेरीकरण आणि इतर अभियांत्रिकी कामासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे। पुणे ते सातारा मार्गावर जरंडेश्वर ते सातारा या स्थानकांदरम्यान 29 मार्चला अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। या बदलाची दखल घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नवी मुंबई विमानतळाचं 63% काम पूर्ण झालं असून पुढच्या वर्षी 31 मार्च 2025 पर्यंत पहिल्या विमानाचा टेक ऑफ होईल असा दावा सिडकोने केला। तर यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानांच्या उड्डाणाची चाचणी घेणे अपेक्षित असल्याचंही सिडकोने म्हटलं आहे। मध्य रेल्वेच्या जीर्ण झालेल्या शिवपुलाचं पाडकाम रात्रीपासून सुरू होणार आहे, त्यामुळे मुंबईकरांना 1.5 वर्ष वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। दरम्यान पूल नसल्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिका वाहतुकीचे नियोजन करणे, बॅरिकेड्स, दिशादर्शक फलक लावणे या कामासाठी 14 कोटींचा खर्च करणार आहे।